आमचा विश्वास, आमची बातमी. मुंबईत हा पहिला पाऊस नाहीये. मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाकेचे काय हालत झाले होते. मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला, रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेलं होतं. आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे. गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झाले त्याच्यातून काढलेला पैसा आहे. आपण पाहिलं असेल आज मेट्रोमध्ये, आपण मेट्रो 3 जे आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं, 2 आठवडे बरोबर 1 मेला झालं आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्याला काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं. हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो. हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं. हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे. ब्रिज कॅन्डी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झालाय तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे. एकंदर भाजपा जी केंद्रात 10 वर्ष आहे, राज्यात 10 वर्ष आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते, ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर, कारण जर ठेवला तर गोखले पुलाचे जसे हाल झाले होते किंवा अंधेरी सबवेचे झाले किंवा सगळे मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होतील. हिंदी में जाना चाहेंगे आप? ये मेट्रो ने जो डिजाइन किया है, एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा. पहली बारिश नहीं है, तीसरी बारिश है मुंबई में और पूरा भर गया है. 1 मई को जिसका अनावरण हुआ था, जिसका उद्घाटन हुआ था, आज वहां छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहां काफी सारी चीजें कोलैप्स हुई है. हमने देखी, डेब्री देखी ग्राउंड फ्लोर पे. आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है. इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए. लेकिन आज देखिए मुंबई के रास्तों के हाल देखें. बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था, वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है. नाले सफाई हुई नहीं है. भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया है. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत. हेच काय तुम्ही पहा, मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदेंनी बनवायचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं श्रेय एकच आहे की 1 किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही. आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदेंचा दिसत आहे. पण सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला. बघा, रेड अलर्ट हा काही नवीन नाहीये. रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा, पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो, कामं करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ती यादी आम्ही जाहीर करायचो, पंप लावायचो. हिंदमाता जे 2 वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो? तिथे पाणी भरूच कसं शकतं? तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं. Right now we are at the metro station, the Aqua Line. It is probably aptly named Aqua Line because it is full of water today. What is unfortunate is this was inaugurated just 2 weeks ago, this particular station. Today we were not allowed to enter because apparently things are falling from the top. Whatever we saw is debris has fallen down. We don't know what has collapsed. Water has come in to the Aqua Line. Is this really safe? Were safety measures followed when it was being inaugurated? And this is not the first shower in Mumbai. This is the 3rd or 4th week when Mumbai is facing rains. You see, Warden Road has caved in. You see a lot of roads across Mumbai, especially Bandra West, but across Mumbai, which were dug up. The road scam that I've been talking of and exposing, you can see the road scam has exposed Mumbai's BMC and BJP today.
because the BMC is fully controlled by the BJP for the last 2.5 years, and you can see the corruption of the BJP on the roads of Mumbai today and in the pains of Mumbaikars today. बघा, मी त्यांच्यावर काही जास्ती बोलत नाही, कारण त्यांच्यावर मी नेहमी सांगितलं की मानसिक परिणाम झालेला आहे, सरकारमध्ये बाजूला ठेवलं सर. एक आहे की 25 वर्ष भाजपा आमच्या सोबतच सत्तेत होती. 25 वर्ष भाजपचे जे आता आमदार बनले, नगरसेवक होते, आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते, अध्यक्ष देखील होते. मग इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, बीएसटी असेल. 17 पासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे, म्हणजे 14 पासूनच आहे, पण 17 मध्ये जेव्हा आम्ही एकटं होतो तेव्हा पण केंद्रात ते होते, राज्यात ते होते. पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे, कारण संपूर्ण बीएमसी ही मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालते. सगळीकडे संपूर्ण मुंबईत तुम्ही बघा, मुंबईचं रस्त्याचा घोटाळा झाला, ते नाले सफाई आम्ही सातत्याने सांगतो की होत नाहीये, ते असं मला दिसतंय. जिथे तुम्ही पाहणीसाठी आलेला आहात, पण तुम्हाला आतमध्ये लावून दिलं. आता हीच संरक्षण भिंत जर उभारण्याचं काम सुरू असेल, काम सुरू असताना तुम्ही हा उद्घाटन कसं करू शकता? काय मतांसाठी करताय की कशासाठी करताय? ये सरकार सिर्फ बैठक करती है तो लाडका कॉन्ट्रैक्टर्स के साथ करते, लाडले कॉन्ट्रैक्टर्स के साथ, और आज वो दिख रहा है. तुमची आता विरोधक म्हणून तुमची भूमिका बघा, विरोधक म्हणून आम्ही मुंबईकरच आहोत सगळे, आणि आज आपण बघतो त्रास आहेत. आज उद्धव साहेबांनी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की रस्त्यावर या आणि मुंबईकरांची मदत करायची. काल रात्रीपासून चालू आहे. पण हे जरी असेल तरी केएम हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबलेलं आहे, अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. आज जे सगळीकडे दावे करत चाललेले की आम्ही 2 वर्षात खड्डे मुक्त करू, अमुक करू, तमुक करू, त्यांच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी त्यांना सांगेन, राजकारण जरा बाजूला ठेवा आणि लोकांची कामं करा. टीका करणारे सुद्धा तेवढं जबाबदार आहेत. कोण टीका करतो? भाजप शिवसेनेने टीका केली आहे. बघा, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण भाजपा 25 वर्ष म्हणजे 2002 किंवा 1997 ते 2017 आमच्या सोबत होती. पण तुम्हाला एक सांगतो, जेव्हा आमचं सरकार मुंबई महानगरपालिकेत होतं, अगदी आतापर्यंत 2022 पर्यंत अशी भयानक परिस्थिती कुठे नव्हती. जिथे जिथे काही परिस्थिती निर्माण व्हायची आम्ही लगेच रिस्पॉन्ड करायचो. दुसरं म्हणजे मिलन सप्पे असेल किंवा हिंदमाता असेल, पूरमुक्त करण्याचं आम्ही काम केलं होतं, तिथेही पाणी भरलं. ज्या अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष भाजपचे आमदार आहेत, ज्या अंधेरीमध्ये गेली 10 वर्ष भाजपचे नगरसेवक आहेत, तिथे गोखले पुलाचा घोटाळा आपण पाहिला असेल, अंधेरी सबवे कसा तुंबला असं पाहिलं असेल. आणि हेच एकंदर चित्र मुंबईचं होईल जर मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात दिली तर. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.